मित्रांनो बघितलं का, हे टायटल तुम्ही बघितलं असेल थंबनेलचं पण, हे पण की मार्क चेक करायचे नाहीये. काय झालं काय नाही हे उद्योग येण्यासारखे कोणी शिकवलं तुम्हाला की पेपर झाला घरी यायचं ते चेक करत बसायचं? अरे बाळांनो, तुमच्यामुळे एखाद्याने बरोबर लिहून तुम्ही सांगितलं. मलाही असं झालं होतं दुसरीला, मी बरोबर लिहिलेलं होतं पण दुसरीला असताना मला अजून आठवतं, माझा मित्र होता अमोल, त्यांनी बिचाऱ्याने मला मार्क चेक करून दाखवले, असं असं होतं असं आता इतक्या आत्मविश्वास सांगितलं. झालं मी कोमात गेलो निघून. माझा तो इतका कॉन्फिडन्स लूज होऊन गेला, इतका टेन्शन म्हटलं आता घरचे मारतील. आणि नंतर कळालं झालं मी पास होतो, त्यांनी उगाच मला टेन्शन मध्ये दिलं, असं होतं. सो हे चेक करणं, मार्क चेक करणं, किती मार्क पडले, एमसीक्यू बरोबर आहे का, हे प्रश्न बरोबर सोडून द्या. त्याच्यामुळे काय होईल, चांगले आले तर ठीक आहे, पुढच्या पेपरला थोडा आत्मविश्वास वाढेल. पण नाहीच वाटलं, आपल्याला वाटतं शेवटी पेपर आहे, पेपर म्हणजे चांगला शक्यतो येतच नाही, निगेटिव्ह धरून चालायचं. अशा वेळी काय होईल की उगाच टेन्शन मध्ये येशाल, टेन्शन मध्ये आल्यामुळे हार्टबीट वाढून जातील आणि पुढच्या पेपरचा अभ्यास केलाय तो अभ्यास पण होणार नाही. अरे पहिलाच पेपर खराब गेला, एवढं हे करून काहीच नाही झालं, या निगेटिव्हिटी मध्ये अजून फसून जाशाल, तुम्ही टेन्शन मध्ये जाशील, इतरांना घालशाल. सो हे मार्क चेक करू नका. आणि असं कधीच होत नाही की आपण मार्क चेक केले ते एक्झॅक्ट भरतात, त्याच्या आसपास पण भरत नाही. सो या गोष्टी सोडा. आता काय करायचंय, पुढच्या पेपरचा अभ्यास करायचा. पुढच्या पेपरचा जे झालं ते बदलणार आहे का? भूतकाळ बदलत नाही ना, तुमच्या हातात आहे ना कुणाच्या हातात, तो सोडून द्या. ते नेक्स्ट पेपर काय आहे त्याच्यावर मी कसा अभ्यास करेल, आता काय विचार करायला पाहिजे हे स्टॉप. मग आता विचार कशाचा पाहिजे, नेक्स्ट पेपर व्हॉट टू डू, नेक्स्ट पेपर व्हॉट टू डू, याच्यावर विचार करायचा. नेक्स्ट पेपर काय करायचं, काय करायचं, कसा अभ्यास करायचा, कसं टॉप करायचा, काल हे चुका झाल्या असं टेन्शन मध्ये आलं होतं, अशा प्रकारे यांनी मदत नाही केली, कॉपी सापडली, हे ते. सो याचा अभ्यास, याचा विचार आता करायचा ना, कामाला लागायचं, हे विसरून जायचं. कळालं? सो डोंट चेक मार्क. मार्क कधी चेक करायचे नसतात, लक्षात ठेवा. माझा दुसरीचा अनुभव सांगितला मी, तो अनुभव घेऊन इंजिनिअरिंगला कधी मार्क नाही चेक केले, म्हणून मी टॉपर झालो. सो आम्हाला माहिती या गोष्टी, म्हणून मी अभ्यास कन्सिस्टंटली करू शकलो. क्लिअर? यस. सो या वेळीचा अजून काही डाऊट आले कमेंट मध्ये लिहा, नक्की आम्ही तुम्हाला हेल्प करू. आणि अभ्यास करताना एक एक दिवसात जरी विषय काढायचा असेल तर पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन घ्या, ज्याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आणि स्पेसिफिक काही व्हिडिओ लेक्चर्स आहे ते तुम्ही केले आणि सॉल्व पेपर कव्हर केले, एक एक दिवसात अभ्यास करून तुमचे विषय तुम्ही क्लिअर करू शकता. सो नक्की पर्पल ॲड ऍप्लिकेशन मदत करेल. बघा कोर्सेस आपल्या भाषेतले आणि अभ्यास लागा. इंजिनिअरिंग ही ऑल क्लिअर व्हा.